कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रीमा सापडेल आपल्याला। माझी रीमा, माझी रीमा, काय झालं सर? ते आपल्याला माहिती आहे शतग्रीव किती शक्तिशाली आहे, तो काही करू शकतो। त्याने कलकत्त्यात काय केलं होतं ते आपण अनुभवलंय। आता आपण शतग्रीवशी कसं लढणार हो? आपल्याकडे वेळ नाहीये आणि माझी रीमा तर त्याच्या तावडीत आहे। नको काळजी करूस रीमा, रीमाला काही होणार नाही। माझ्या रीमाला काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार मी। मला सांग नेत्रा, ईशाला जेव्हा तू शतग्रीवच्या तावडीतून सोडवून आणलं होतंस कलकत्त्याहून, तेव्हाही देवी आईने तुला मार्ग दाखवला होता ना? देवी आई प्रत्येक संकटात आपल्याला मदत करते, आपल्या पाठीशी उभी राहते। आत्ताही ती आपल्याला मार्ग दाखवेल। आणि आता आपल्या हातात एवढंच आहे की आपण देवी आईला प्रार्थना करू शकतो। मदत कराई, आमच्या मदतीला धावून ये। खरे मला काही झालं ना तर त्याला फक्त आणि फक्त तू जबाबदार असशील। आधी अरे नको काळजी करूस, आणि प्लीज असं नको बोलू। आपल्या रीमाला काही नाही होणार। मग काय करू? बाप म्हणून माझी काय अवस्था होत असेल ना, जरा विचार कर। आधी तुझी अवस्था समजू शकतो मी, पण विश्वास ठेव, असं काही नाही होणार। आधी माझा तर अजूनही विश्वास बसत नाहीये की मी ज्याच्यावर विश्वास ठेवला होता तो बंटी नसून शतग्रीव राक्षस आहे। पण तू नको काळजी करू। आता आपण मेघनाकडे चाललोय ना, मला वाटतं तिघही आपल्याला तिकडे सापडतील। आणि आधी मी तुला शब्द देतो, आपल्या रीमाला वाचवण्यासाठी मला माझा जीव द्यावा लागला ना तरी मी माझा जीव देईन, पण आपल्या रीमाला काही होऊ देणार नाही। पण तिथे तो शतग्रीव असेल तर? शतग्रीव असेल तर असू दे, नको काळजी करू। का आपण त्या शतग्रीवशी नाही लढू शकणार? आपण मित्राला आणि हात्यांना सुद्धा सांगितलं नाही। अरे पण दादाला माहिती आहे ना, तो सांगेल ना त्यांना। नको काळजी करू, चल पटपट बघूया काय करायचं ते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।